शब्दासाठी निमंत्रित करत असताना सुरेश भटांची कविता त्यांना समर्पित करतो की जगाची झोकुनी दुःखे सुखाशी भांडतो आम्ही, जगाची झोकुनी दुःखे सुखाशी भांडतो आम्ही, स्वतःच्या झाकुनी भेगा मनुष्य सांधतो आम्ही, दिले प्रत्येक वस्तीला आम्ही आकाश सोनेरी, जिथे जातो तिथे हाका उशेच्या वाटतो आम्ही, जरी या वर्तमानाला कळेना आमची भाषा, विजा घेऊन येणाऱ्या पिढ्यांशी बोलतो आम्ही, विजा घेऊन येणाऱ्या पिढ्यांशी बोलतो आम्ही। या ठिकाणी टाळ्यांच्या गजरामध्ये माननीय शिवाजीराव जाधव, माननीय अब्दुल हफीज यांना पाठिंबा देण्यासाठी, आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी फुले शाहू आंबेडकर साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे या सर्व महामानवांना प्रथम अभिवादन। आज विधानसभेच्या उमेदवार अब्दुल हफीज भाई यांची सभा गाजीवासिया यांनी ठेवलेली आहे। मी लहुजी क्रांती सेना या संघटनेच्या वतीने अब्दुल हफीज भाई यांना माझ्या संघटनेच्या वतीने जाहीर पाठिंबा देतो आणि माझं मनोगत व्यक्त करतो। आज आपण सर्व अब्दुल हफीज भाई यांना निवडून आणण्यासाठी या सभेचे आयोजन केलेलं आहे। आपण पाहिलं की आपल्याकडं मताची जोडी आहे, परंतु आपली मताची जोडी असताना आपल्याला विचारात घेतल्या जात नाही, आपल्याला जाती दोष भावनेतून पाहिलं जातंय। आणि अनेक वर्षापासून इथं दोनच उमेदवार आहे, हा झाला की तो झाला की हा, म्हणून इथल्या जालनावासियांना एक पर्याय व्यवस्था पाहिजे, एक नवीन चेहरा पाहिजे आणि नवीन चेहरा म्हणून अब्दुल हफीज भाई हे समोर आलेले आहेत आणि ते या जालना मतदारसंघातून 20,000 लोक लीडला येतील एवढंच मी या ठिकाणी सांगतो। तसंच आपल्याकडे पाहिलं की जे उमेदवार आहेत त्यांना लोक मिळत नाहीत, ते किरायाने लोक आणत आहेत। आज जर त्यांनी या सभेचं जर उत्तरांत पाहिलं आणि या सभेची गर्दी पाहिली तर त्यांच्या पायाखालची जमीन नक्कीच खचकेल आणि त्यांना कळेल की अब्दुल हफीज ते या जालना मतदारसंघाचे नवीन आमदार राहतील। या ठिकाणी एवढी शुभेच्छा देतो आणि थांबतो। जय लवजी, जय भीम, जय महाराष्ट्र। अत्यंत समर्पक शब्दांमध्ये माननीय शिवराज जाधव आपण मनोगत व्यक्त केलं। यानंतर कुणबी मराठा समाज संघटनेचे मराठवाड्याचे विभागीय अध्यक्ष माननीय विष्णू कदम यांना आमंत्रित करतो। ज्ञानोबा म्हणतात की आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे अंग आनंदाचे। जगद्गुरु संत तुकाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, बहुजन समाजाला या महाराष्ट्रामध्ये आरक्षण मिळवून दिलं असं छत्रपती शाहू महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शिक्षणाची गंगोत्री तुमच्या आमच्या दारापर्यंत आणणारे महात्मा ज्योतिबा फुले, अण्णाभाऊ साठे, या देशाला राष्ट्रपती झाल्याच्या नंतर दिशा देणारे स्वर्गीय APJ अब्दुल कलाम साहेब, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी असताना या महाराष्ट्राला दिशा देणारे स्वर्गीय AR अंतुले साहेब यांना मी प्रथम अभिवादन करतो। या व्यासपीठावरती या महाराष्ट्रात मुस्लिम समाजाला ज्यांनी आरक्षण मिळवून दिलं, आम्हाला मार्गदर्शन केलं, गोरगरीब मुस्लिम समाजाला आरक्षण मिळवून देण्याचं काम बिकट परिस्थितीमध्ये शब्बीर अन्सारी भाई साहेब यांनी केलं। त्यांच्या नावाने एकदा जोरात टाळ्या वाजा। मित्रांनो, या मराठवाड्यामध्ये 8 जिल्हे आहेत, कुणबी समाज 40 ते 50 लाख आहे, तसाच मुस्लिम समाज सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे। आज पत्रकार म्हणून मी गेल्या 25 वर्षापासून काम करतोय। सोबत अब्दुल हफीज भाई हे मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष असताना
त्यांनी वेळोवेळी पत्रकारांना न्याय मिळवून देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. मित्र, आज जर स्वर्गीय विलासराव देशमुख असते तर या विधानसभेची उमेदवारी अब्दुल हाफिज भाईला मिळाली असती. दैनिक एकमत चे संपादक स्वर्गीय विलासराव देशमुख यांनी जालना जिल्ह्यामध्ये जे ज्येष्ठ पत्रकार आहेत अंकुशप्पा देशमुख यांनी यांच्या काळामध्ये मोठ्या कष्टातून पत्रकार भवनासाठी जागा मिळवली, पत्रकारच्या कुटुंबासाठी, पत्रकारांसाठी एक कॉलनीसाठी एक जागा मिळवली आणि त्या जागेवरती पत्रकार भवनाची बांधणी केली. पाया रचण्याचं काम अंकुशप्पा देशमुख यांनी केलं आणि त्या पत्रकार भवनाचा कळस करण्याचं काम अब्दुल हाफिज भाईंनी केलं आणि त्या पत्रकार भवनाच्या उद्घाटनाला स्वर्गीय विलासराव देशमुख स्वतः आले होते. मित्र, पत्रकार हा समाजाला दिशा देणार असतो आणि या जालना शहरामध्ये अब्दुल हाफिज भाई यांनी वेळोवेळी आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाला दिशा देण्याचं काम तर केलंच, मात्र सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांनी खूप मोठं काम केलंय. या विधानसभा मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जवळजवळ माझ्या अंदाजाप्रमाणे 70 ते 80 हजार मुस्लिम समाज आहे का नाही? भोकरदन मध्ये किती असेल, बदनापूर मध्ये किती असेल, अंबड, घनसावंगी, जालना जिल्ह्यामध्ये अंदाजे 5 ते 6 लाख मुस्लिम समाज असेल. तेवढाच कुणबी समाज आहे. छत्रपती संभाजीनगर मध्ये 5-6 लाख आहे, बीड जिल्ह्यामध्ये 5-6 लाख आहे, हिंगोली जिल्ह्यामध्ये 5-6 लाख आहे, परभणी जिल्ह्यामध्ये मुस्लिम समाज आहे. मला सांगा, काँग्रेस पक्षाने मुस्लिम समाजाला उमेदवारी दिली का? मुस्लिम समाजाचा फक्त बागुलबा करायचा. बाळा झोप बागुलबा आला, बाळा झोप बागुलबा. अरे तुम्ही कवर घाबरणार आहे मुस्लिम समाजाला? हे धंदे बंद करा. तुम्हाला फक्त मुस्लिम समाजाचं मतदान पाहिजे, मुस्लिम समाजाला न्याय द्यायचा नाही, ही भूमिका राजकीय पक्षाने घेतली. आणि यापुढं जोपर्यंत असे धडाडीचे पत्रकार, धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते पुढे येणार नाही, तर या समाजाला दिशा मिळणार नाही. मित्रांनो, आज मी पत्रकार म्हणून हाफिज भाईला पाठिंबा द्यायसाठी आलो. सोबत गेल्या 20 वर्षापासून पत्रकारितेत काम करीत असताना दलित मुस्लिम ओबीसी फोरमची स्थापना केली. या फोरमचे अध्यक्ष होते आमचे ज्येष्ठ पत्रकार शेख महमूद भाई. यांनी सुद्धा आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन केलं. या दलित मुस्लिम ओबीसी फोरमचा सरचिटणीस या नात्याने मी अब्दुल हाफिज भाई यांना जाहीर पाठिंबा देतो. मित्रांनो, कुणबी समाजाला न्याय मिळावा, मराठवाड्यातल्या कुणबी समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी ज्या वेळेस आम्हाला पुराव्याची गरज पडली, हैदराबादचं गॅझेट, साताऱ्याचं गॅझेट, कोल्हापूरचं गॅझेट, हे सगळे पुरावे जमा करण्यासाठी आम्हाला हे ओबीसी नेते, आम्हाला अन्सारी साहेबांनी वेळोवेळी मदत केली. आम्ही त्यांचे ऋणी आहोत आणि हे ऋण व्यक्त करण्यासाठी, त्यांचे आभार मानण्यासाठी आज मुद्दाम या व्यासपीठावर आणि हाफिज भाईला पाठिंबा देण्यासाठी मी आज तुमच्या समोर उभा आहे. मित्रांनो, खूप वक्ते आहेत आणि मला बोलण्याची संधी संयोजकांनी दिली, आपण ऐकून घेतलं, त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.